नमस्कार. कधी विचार केलाय का की शहरातल्या तज्ज्ञांकडून मिळणारी आरोग्याची इतकी महत्वाची माहिती आपल्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अगदी शेवटच्या गावापर्यंत पोचते तरी कशी? चला, आज आपण एका अशाच अनोख्या आणि तब्बल 20 वर्ष चाललेल्या एका आरोग्य संवादाची गोष्ट जाणून घेऊया. आपल्या महाराष्ट्राचा विचार करा, किती मोठा आणि पसरलेला आहे नाही का? एका बाजूला मुंबई पुण्यासारखी मोठी शहरं, तर दुसऱ्या बाजूला दुर्गम भागातली छोटी छोटी खेडी. मग अशा परिस्थितीत आरोग्याबद्दलची खरी आणि अचूक माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचवणं हे किती मोठं आव्हान असेल. पण यावर एक जबरदस्त उपाय आहे आणि तोच उपाय आज आपण उलगडणार आहोत. ठीक आहे, तर आजच्या चर्चेत आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी हा आरोग्य संवाद इतका महत्त्वाचा का आहे हे समजून घेऊ. मग या संवादाचं जे मुख्य माध्यम आहे त्या खास पत्रिकेबद्दल जाणून घेऊ. तिची उद्दिष्टे काय आहे, त्यात नेमकं काय असतं, आणि हो, हे सगळं लिहितं तरी कोण हेही पाहू. आणि शेवटी या 20 वर्षांच्या जबरदस्त प्रवासाचा एक आढावा घेऊ. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून. जरा विचार करा, आरोग्याबद्दलची चुकीची किंवा अर्धी कच्ची माहिती किती धोकादायक ठरू शकते, नाही का? म्हणूनच एक असा संवाद गरजेचा आहे जो फक्त अचूक नसेल तर तो शेवटच्या माणसापर्यंत पोहोचेल सुद्धा. आणि हीच माहितीची दरी भरून काढण्यासाठी आपल्या महाराष्ट्रात एक माध्यम गेली 2 दशक सतत काम करतंय. काय असेल बरं हे माध्यम? चला ओळख करून घेऊया. हे माध्यम आहे महाराष्ट्र आरोग्य पत्रिका. या नावातच याच्या कार्याची संपूर्ण ओळख दडलेली आहे. हो, अगदी बरोबर, तब्बल 20 वर्ष. विचार करा, 2 दशक न थांबता न थकता लोकांपर्यंत आरोग्यविषयक माहिती पोहोचवणं हे खरंच खूप मोठं काम आहे. तर मग हे महाराष्ट्र आरोग्य पत्रिका म्हणजे नेमकं काय? हे केवळ एक मासिक नाहीये, तर हे महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचं एक अधिकृत प्रकाशन आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर हे आरोग्य संवादाचे एक अत्यंत महत्त्वाचं आणि शक्तिशाली साधन आहे. अर्थात प्रत्येक प्रकाशनाच्या मागे एक मोठं ध्येय असतंच. चला तर मग ह्या पत्रिकेमागे कोणती प्रमुख उद्दिष्टे आहेत ते जरा जवळून पाहूया. या पत्रिकेची प्रामुख्याने 3 मोठी उद्दिष्टे आहेत. पहिलं म्हणजे आरोग्य शिक्षण, लोकांना आरोग्याबद्दल योग्य आणि शास्त्रीय माहिती देणं. दुसरं वर्तणूक बदल, म्हणजे चांगल्या आरोग्य सवयी लावण्यासाठी लोकांना तयार करणं, त्यांना प्रोत्साहन देणं. आणि तिसरं, जे खरं तर खूप महत्त्वाचं आहे, ते म्हणजे माहितीचा प्रसार. गावागावात जे आपले आरोग्य कर्मचारी काम करतात त्यांच्यापर्यंत सरकारच्या नवीन योजना आणि माहिती पोहोचवणं. म्हणजे बघा, जे आरोग्य कर्मचारी खऱ्या अर्थाने लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रत्यक्ष फील्डवर असतात, त्यांच्यापर्यंत सरकारची प्रत्येक योजना आणि प्रत्येक नवीन माहिती पोहोचवणं हेच या पत्रिकेचं मूळ काम आहे. उद्दिष्टे तर आपण पाहिली, पण मग या पत्रिकेच्या पानांमध्ये नेमकं काय दडलेलं असतं? चला, या माहितीच्या खजिन्यात जरा डोकावून पाहूया. या पत्रिकेच्या प्रत्येक पानावर आरोग्याचा खजिना आहे. यात वेगवेगळ्या आजारांबद्दल आणि ते टाळण्यासाठी काय करायचं याबद्दल माहिती असते. सरकारच्या नवनवीन योजनांची माहिती असते. आणि खूप छान गोष्ट म्हणजे खऱ्या आयुष्यातले आरोग्य योद्धे म्हणजे आपले आरोग्य कर्मचारी, त्यांच्या प्रेरणादायी यशोगाथा सुद्धा असतात. पण ही पत्रिका फक्त आजारपणाबद्दल बोलत नाही, तर ती निरोगी आयुष्याबद्दलही बोलते. यामध्ये स्वच्छता, योग्य आहार, मुलांचा विकास आणि सुरक्षितता अशा अनेक महत्त्वाच्या विषयांवर भर दिला जातो. कारण शेवटी खरं आरोग्य हे सर्वांगीणच असतं, नाही? आता प्रश्न असा येतो की इतकी व्यापक आणि सखोल माहिती येते तरी कुठून? चला तर मग या संवादाला आकार देणाऱ्या आरोग्य लेखकांविषयी जाणून घेऊया. या पत्रिकेची खरी ताकद कशात आहे माहितीये? तिच्या लेखकांमध्ये. खरं तर ही पत्रिका म्हणजे ज्ञान आणि अनुभव यांना जोडणारा एक पूल आहे असं म्हणायला हरकत नाही. बघा, एका बाजूला मोठे मोठे डॉक्टर्स, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ आणि शास्त्रज्ञ लिहितात, तर दुसऱ्या बाजूला प्रत्यक्ष फील्डवर गावागावात जाऊन लोकांची सेवा करणारे आरोग्य सेवक आणि सेविका आपले अनुभव मांडतात. आणि यामुळे काय होतं तर यातली माहिती केवळ शास्त्रीय आणि अचूक नसते, तर ती जमिनीवरची एकदम व्यावहारिक सुद्धा असते. आणि याच सगळ्यांच्या प्रयत्नातून उभा राहिला आहे तब्बल 20 वर्षांचा एक मोठा वारसा. या सततच्या संवादाचा नेमका काय परिणाम झाला हे पाहणं महत्त्वाचं आहे. या पत्रिकेने एक असा आरोग्य संवाद निर्माण केला आहे जो अखंड आहे, अविरत आहे.
गेली 20 वर्ष हे ज्ञानाचं चक्र न थांबता फिरत आहे आणि महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्याला सतत बळकट करत आहे.